महाराष्ट्राचा महाब्रँड TV9 यांनी खूप चांगला उपक्रम राबवला आहे। NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी काळाची गरज आहे, कारण आज खूप साऱ्या पालकांना विद्यार्थी संभ्रमावस्थेमध्ये आहेत की माझ्या मुलावर प्रयोग तर होणार नाही ना या NEPचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा। नेमकं एज्युकेशन पॉलिसी काय आहे, या एज्युकेशन पॉलिसीमध्ये कोणकोणते मुद्दे मांडले जाणार आहेत, याची गरज का भासायला लागली, नंतर ह्याचं कशाप्रकारे गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करणार आहे आणि याचे फायदे काय होतील किंवा याचे तोटे काय होतील, ड्रॉबॅक्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी विचार करण्यासाठी TV9नं एक खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल एक चर्चासत्र घडून आणलं आहे। सर्वप्रथम पूर्ण TV9च्या टीमचं मी खूप आभार व्यक्त करतो, अभिनंदनही करतो। आणि ह्या मला असं वाटतंय ह्याच्या मागचा एक मेन उद्देश असा आहे की कारण मागच्या 40 वर्षापासून एज्युकेशन पॉलिसीमध्ये एवढा काही डिफरन्स झाला नव्हता, त्यामुळे एकदम ड्रास्टिकली ही एज्युकेशन पॉलिसी गव्हर्नमेंट आणू पाहत आहे। खूप चांगली पॉलिसी, ही पॉलिसी यायलाच पाहिजे, कारण समजा मी सायन्सचा विद्यार्थी आहे, आज या नवीन पॉलिसीमुळे मला आर्ट्सचा एखादा सब्जेक्ट घेता येईल, समजा मला कॉमर्सचा एखादा सब्जेक्ट घेता येईल, समजा मला इकॉनॉमिक्स खूप आवडते तोही सब्जेक्ट घेता येईल, असं या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला घेता येणार आहे। आणि आपल्याला ही एज्युकेशन पॉलिसी 5+3+3+4 या बेसिस आहे, म्हणजे पहिलं एज्युकेशन 5 वर्षाचं असेल, जे थर्ड वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि सेकंड स्टँडर्डला संपेल। जे पुढचं एज्युकेशन आहे ते 3 वर्षाचं असेल, 4थी 5वी 6वी, पुढचं एज्युकेशन 3 वर्षाचं असेल, जे 7वी 8वी 9वी, आणि 9 10 11 12 असे 4 हे 4थी एज्युकेशन पॉलिसी असेल। आपण 8वी 9वीला असताना आपण ठरवू शकतो की मला जीवनामध्ये काय बनायचं आहे। आज खूप सारे विद्वान मंडळी चर्चासत्रात भाग घेत आहेत, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाला पाहिजे व्हाईट कॉलरची नोकरी पाहिजे। हे अशी का वाटायला लागलं व्हाईट कॉलरची नोकरी का असावी, याचं मेन कारण आहे कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एखाद्याला म्हणलं तू कार्पेंटर हो, एखाद्याला म्हणलं तू लाईट फिटर हो, एखाद्याला म्हणलं तू प्लंबिंगचा व्यवसाय कर, हे पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल आहे। जर समजा 8वी 9वीला जर आपल्याला सब्जेक्ट निवडता येतील आणि आपण त्याच्यानुसार वर्क करू, मग तसा तो विद्यार्थी तसा घडत जाईल। त्यामुळं मला असं वाटतंय की म्हणजे जी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील आणि ही नवीन एज्युकेशन पॉलिसी नक्कीच आपल्या देशाला एक जगामधली सगळ्यात उच्च शिक्षण पद्धती करून आणण्यासाठी कामास येईल असं मला वाटतंय। त्यामुळे परत एकदा मी TV9चे खूप आभारी आहे, आपण इथं चांगलं चर्चासत्र घडून आणल्याबद्दल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।